हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. त्यांनी सुखाने पाणी व्हायचं असते. विश्वरागे झाले बनी, 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 विश्वरागे झाले बनी. संती सुखे भावे पाणी, संती सुखे भावे पाणी. 5 वर्षाची चिमुकली मुक्ताई ज्ञानोबारायला धीर देण्याचा प्रयत्न करते. दादा, तुमच्यासारख्या महान संतांनी जर या जगाच्या त्रासाला कंटाळून ताटीचं दार बंद करून जर आतमध्ये बसलं दादा, तर या जगाचे ज्ञानाचे दार कायमचे बंद होऊन जातील. दादा, ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ या जगाला भेटणार नाही. दादा, ताटीचं दार उघडून तुम्ही बाहेर या. दादा, उदार अंतकरणाने या जगाला माफ करा. दादा, माफ करा या जगाला. संती सुखे भावे पाणी, संती सुखे भावे पाणी.
जगाच्या त्रासाला कंटाळून उद्विग्न व्हायचं नसतंय दादा. चाहे कितने भी आए तूफान चले फिर आंधिया, कितने भी आए तूफान चले फिर आंधिया, अगर इरादे हो मजबूत तो छू लेंगे बुलंदिया. इरादे संतांचे मजबूत असले पाहिजे. ज्या व्यक्तीला जीवनामध्ये काहीतरी मोठं करायचंय, क्रांतीच्या दिशेनं पाऊल टाकायचंय, समजून घ्या सज्जनाहो, जीवनात त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. विश्वमाऊली ज्ञानोबारायांनाही त्रास झाला. मुक्ताईनं धीर दिला. दादा आहे त्या पिठाचे मांडे करून देते, जा आळंदी गावामध्ये गाडगं घेऊन या. खापर आणायला गेले. फुटकं खापर फुटकं गाडगं सुद्धा नशिबी नव्हतं. हिरमुसल्या चेहऱ्यानं ज्ञानोबाराय पुन्हा वापस आले. मुक्ताई हवालदिल झाली. दादा कसं रे आता भाजायचं हे मांड? मुक्ते नको चिंता करू, तू मांड बनव. तुझा ज्ञान दादा आज तुझ्याच हातचे मांडे खाणार आहे. अरे दादा ठीक आहे, पण मांड मी बनवेल, पण बनवलेलं मांड भाजायचं कसं दादा? नको चिंता करू तू मुक्ते, चल मांड तयार कर. मुक्ताईनं मांड तयार केलं. दादा आता कसं बाजू याला? क्षणाचाही विलंब न लावता आपले गुडघे जमिनीवर टेकवले, दोन्ही हात समोर टेकवले ज्ञानोबारायांनी आणि आपल्या पाठीवर योग अग्नी प्रज्वलित केला. मुक्ताईनं मांड तयार करावं, ज्ञानोबारायाच्या पाठीवर टाकावं आणि क्षणार्धात ते मांड भाजून निघावं. सज्जन, जर त्या काळामध्ये त्या दुर्जनांनी, त्या वाईट माणसांनी जर ज्ञानोबारायांना त्रास नसता दिला, जर संघर्ष करण्याची वेळ आली नसती, तर जगाला कळालं नसतं ज्ञानोबारायाच्या पाठीवर मांडे भाजल्या जाऊ शकतात. ज्ञानोबारायांचा अलौकिक आविष्कार नसता कळाला जगाला. कोण ज्ञानोबाराय? तुझ्या समाधीच्या पुढे उभ आभाळ वाकले, तुझ्या ज्ञान तेजा पुढे कोटी सूर्य फिक झालं. गाता देवा तुझी ओवी, केली जीवाची काजळी, अंतरात ज्योत तेवली, तूच देवा वाट दावली. घुमला गजर आभाळी, ज्ञानराज माझी माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली ज्ञानोबा माऊली चंदनाची सावली, ज्ञानोबा माऊली चित्त तुझ्या पाऊली,
ज्ञानोबारायांचा अलौकिक आविष्कार नसता कळाला, जर त्या काळामध्ये मायबाप या लोकांनीच त्रास नसता दिला ना, तर संघर्ष करण्याची वेळ आली नसती, तर संतांचं संतत्व जगासमोर आलं नसतं. जीवनामध्ये जर काहीतरी वेगळं करायचं असेल ना, तर लोकांचा त्रास सहन करावा लागेल. ज्या वेळेला राजस्थान प्रांतामध्ये जन्माला आलेली संत मीराबाई, जेव्हा घराण्याची परंपरा तिनं वेशीला टांगली, पायामध्ये घुंगर बांधून नाचायला लागली. घुंगर 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 बांध मीरा नाची रे पग घुंगर बांध मीरा, घुंगर बांध मीरा नाची रे पग घुंगर बांध मीरा नाची रे. लोग कहे मीरा भाई बाबरी, भाई बाबरी, लोग कहे मीरा भाई बाबरी, लोग कहे मीरा भाई बाबरी, बाप कहे कुल नासी रे, बाप कहे कुल नासी रे पग घुंगर बांध मीरा नाची रे पग घुंगर नाची रे पग घुंगर बांध मीरा विष का प्याला राजा जी ने भेजा, पीबत पीबत मीरा हंसी रहे, लोग कहे मीरा भई बावरी, बाप कहे कुल नासी रे. जेव्हा मीरा नाचायला लागली, संप्रदायामध्ये आली आणि चौकात येऊन संतांच्या मेळाव्यामध्ये येऊन नाचू लागली ना मीरा, लोक म्हणायला लागले, अरे पागल झाली पोरगी, वेळ लागले या पोरीला. लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली, भजन नाही करू दिलं मीराला सज्जन हो लोकांनी. मेवाड प्रांतातून मीराबाईला हकलून दिलं. त्रासून गेलेली मीरा वृंदावनात आली, बाके बिहारीजीच्या चरणाजवळ राहू लागली. पण वृंदावनात सुद्धा लोकांनी तिला राहू दिलं नाही. अरे मीरा, तू एक नारी आहेस आणि नारीने असं चौकामध्ये संकीर्तन करणं योग्य नाही. काळाच्या मर्यादा, काळाच्या परंपरानुसार चाललं पाहिजे असं म्हणून मीराला तिथूनही हाकललं सज्जन हो. पण मीरा मात्र भगवंतासाठी एकरूप झालेली होती. लगन जो तेरी लागी मैं दीवानी हो गई, दीवानी हो दीवानी, दीवानी हो गई, तेरे नाम से मशहूर जिंदगानी हो गई, हुई जग से पराई शरण तेरी आई, कहाँ थी मैं देखो कहाँ चली आई, लगन जो तेरी लागी मैं दीवानी हो गई, दीवानी हो दीवानी, दीवानी हो गई. पागल झाले मी, हो झाले मी पागल. मीरानं म्हणावं माझ्या देवासाठी पागल झाले, देवासाठी घेऊनी जोग अवघा भोग त्याजीला. पागल झालं पाहिजे माणसाने. शेतकरी असाल, विक्रमी उत्पादन शेतात काढायचंय,
शेतकऱ्यानं शेतीसाठी पागल झालं पाहिजे. 24 तास तो शेतातच दिसला पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्याला 100% अचिव्हमेंट मिळवायची, 100% गुण मिळवायचे, अभ्यासासाठी त्यानं पागल झालं पाहिजे. आज भोरखडे महाराज एवढा जबरदस्त पकवाज वाजवतात, हे विनाकारण नाही, पागल झालेली माणसं आहेत. झोपेत जरी पाहिलं तर त्यांचे बोट पोटावर असे वाजलेले असतात. पागलपणाचं लक्षण नाही तर काय. हे माणसं एवढे गोड गातात, किशोरदा, संतोषदा एवढं गोड गातात, सजना होय, पागल झाल्याशिवाय गाणं सुद्धा येत नाही. हे रस्त्यानं जरी चाललं ना सजना होतं, रस्त्याने चालता चालता काहीतरी गुणगुणत असतात. रस्त्यानं जर एखादा माणूस गुणगुणत चालला गावातला तर माणसं काय म्हणतील त्याला? हा, किशोर महाराजांच्या भाषेत वेळ लागले म्हणतील याला, वेळ लागले. पागल झाल्याशिवाय देव तरी कसा भेटेल सज्जन हो. देवासाठी पागल व्हावं लागेल. हो, संतांना लोकांनी त्रास दिला, बाह्य लोकांनी, बाह्य जगाने त्रास दिला, अंतर्बाह्य जग आणि मन. आता लोकांसोबत संघर्ष करणं तरी सोपं काम आहे का महाराज? चांगलं जर वागायचं असेल, सत्याच्या मार्गाने जर जीवन जगायचं एखाद्याने ठरवलं ना, लोक त्याला चालू देत नाहीत व चांगल्या मार्गाने. एखाद्याने जर ठरवलं आपल्याला कोणाला त्रास द्यायचा नाही, सत्य मार्गाने आपल्याला चालायचं, तर लोक त्याला चालू देणार नाहीत. लोक त्याला त्याच्या कामातून कधी कसं हाणून पाडण्याचा प्रयत्न करतील सांगता येत नाही. चांगल्या मार्गावरून एखाद्याचं जर वाईट होत असेल, वाटोळं होत असेल, तर माणसं त्याला प्रोत्साहन देतील. पण एखादं जर चांगलं जीवनात काहीतरी करत असेल तर त्याला मात्र माणसं सहकार्य करत नाहीत. जीवनामध्ये जर सज्जन हो काहीतरी वेगळं करायचंय ना, तर संघर्ष सहन करावा लागेल. संघर्ष करणं म्हणजे युद्ध करणं. युद्ध करणं कोणाचंही काम नाही. त्याच्यासाठी निवडे तो बळी, निवडे तो बळी, भक्ती तो कठीण चुरावरील मोही, भक्ती तो कठीण चुरावरील मोही, भक्ती तो कठीण चुरावरील मोही, भक्ती तो कठीण चुरावरी, भक्ती तो कठीण चुरावरी, अरे हो भक्ती तो कठीण चुरावरी निबड़े तो बड़ी बिरला दूर, निबड़े तो बड़ी बिरला दूर, असे हिरे पाहिजेत बघा. दोनच पण एक नंबर आहे. कोबड छोट कहत अपराधू, कोण लहान कुठं कोण मोठं म्हणणं हो अवघड काम आहे. अप्रतिम भक्ती तो कठीण शुळावरील पाळी, निवडे तो वाळी विरळा शूर. कोणीही प्राप्त करू शकत नाही, त्याच्यासाठी शूर पाहिजे. भक्तिरूपी पोळी
कुणालाही मिळवता येणार नाही. त्याच्यासाठी कोण पाहिजे? शूर आहे कोण? हनुमंतराय शूर आहे. त्याच शूर असलेल्या हनुमंतरायाला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काय भक्तीच्या त्या माता, काय भक्तीच्या त्या माता, काय भक्तीच्या मज शूर आणि धीर स्वामी काजे तू सादर. तुम्ही शूर आहात, वीर आहात, म्हणून तुम्ही आम्हाला त्या भक्तीची वाट सांगा. काय भक्तीच्या त्या वाटा, भक्ती तो कठीण शूळावरील पोळी. महाराज म्हणतात ती पोळी प्राप्त करणं कोणाच्याही बस मधलं काम नाही. जो कोणी त्या भक्तिरूपी पोळीला प्राप्त करण्यासाठी गेला, महाराज म्हणतात तो परत आलाच नाही. शूरस्य धारा निशेता दुरतेया दुर्गम पतस्थत कवयो वदंती. तलवारीच्या धारेवरून अनवनी पायाने चालणं सोपं आहे, इतकी कठीण आहे ती भक्तिरूपी पोळी प्राप्त करणं. मग का हो महाराज, ती कोणालाच प्राप्त झाली नाही का? भक्तिरूपी पोळी प्राप्त करणं जर एवढं कठीण आहे, तर मग ती कुणालाच मिळत नाही का? मिळत नाही असंही नाही. आज बघायला गेलो, तुम्ही म्हणता त्या पोळीला प्राप्त करण्यासाठी शूर पाहिजे, वीर पाहिजे, कोणाचंही काम नाही. आळंदी पंढरीच्या वारीमध्ये लाखोच्या संख्येने लोक भक्ती करताना दिसतात, मग ते सगळे शूरच आहेत का? महाराज म्हणतात नाही. त्या सगळ्या लोकांची भक्ती कशी आहे? जेथे पाहे जेथे पाहे देखीता पर्वत, जेथे पाहे देखीता पर्वत, जेथे पाहे देखीता पर्वत, जेथे पाहे देखीता पर्वत, जेथे पाहे
जगातल्या सगळ्या लोकांची शुरत्वाची भक्ती नाही. महाराज म्हणतात मग कशी, जेथे पाये तेथे देखीचा पर्वत, पायाविन भिंत तातडीची, बिना पायाची भिंत जशी बांधल्यानंतर जास्त काळ टिकू शकत नाही बिना पायाची, तशी या लोकांची भक्ती आहे. काही थोडासा आघात आला, एखाद्या वेळेला डॉक्टरने सांगितलं कोरोना झालाय, गळ्यातली माळ काढावं लागते. हां, लगेच तोडून मोकळा होतो. समजावं हे ते बिना पायाच्या भिंतीसारखं आहे. डॉक्टरनं जर म्हटलं जगायचं असेल तर गळ्यातली माळ काढावी लागेल तरच जिवंत राहणार, माळ तोडून मांसाहार करावा लागेल. त्या डॉक्टरला म्हणावं, डॉक्टर साहेब, गळ्यातली माळ काढून एकदा जिवंत राहण्यापेक्षा गळ्यात माळ ठेवून 1000 वेळा मरण आम्ही पत्करू. ही खरी भक्ती आहे, शुरत्वाची भक्ती. सज्जन हो, मरणासाठी सुद्धा मागे जे सरत नाहीत ते खरी शूर आहे. देह जावत बारा क्या बात है, वाह, जय हो. देह जाऊ अथवा राहू, धरसोड करायला ते माईक साऊंड, पांडुरंगी दृढ भाऊ. हा, यांच्या आवाजापुढे थरथर कापायला ते साऊंड मुळे त्याचे कुठून आलेत काय माहिती, हिमालयातून. इतकी गर्जना म्हणल्यावर काय महाराज, सोपं काम आहे का? असल्या पटांगणात मोकळ्या वातावरणामध्ये त्यांचीच कमाल आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सिस्टीमवाल्यांसाठी. एवढ्या मोकळ्या वातावरणात इतका सुंदर गोड सिस्टम देणं ते बी सोपं काम नाही महाराज. किती भारी सिस्टम इथं आणा तुम्ही. इथं एखाद्या चांगल्या ऑपरेटरला म्हणा इथं लावून दाखव, सोपं काम नाही. ते ऑपरेट करते, त्यांची कमाल आहे. विठाला 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 तोपर्यंत त्या भक्तिरूपी पोळीचा आनंद आणि आस्वाद आपल्याला घेता येणार नाही, जोपर्यंत तिचं मर्म कळणार नाही. एकदा का मर्म कळालं की मग मात्र गोडी आहे, रुची आणि जोडे श्लाघ्यता आहे. कामावले तरी पाकावो जघडे, रुची आणि जोडे श्लाघ्यता आहे. एकदा का ती पोळी कशी करायची, कशी मिळवायची हे कळालं की मग मात्र गोडवाच आहे. मग त्या पोळीला प्राप्त करण्यासाठी, त्या पोळीचा आनंद घेण्यासाठी, आस्वाद घेण्यासाठी सामान्य माणूस लालायित होईल यात नवल नाही. भक्तिरूपी पोळीचा आनंद घेण्यासाठी वैकुंठातला देव सुद्धा मृत्यू लोकात येतो. सज्जन हो, ज्या सुखा कारणे देव वेडावला, हो वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठातला तो परमात्मा मृत्यू लोकात आला. सज्जन हो, जेव्हा संत मांदी आली पंढरपूरच्या वाळवंटामध्ये भक्तिरूपी पोळीचा आनंद घेत होते. कधी? नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग. मने आणि देवा बोला भंग, धनी मने दान देवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग. खरखर करायले ते चालू मध्ये. नामदेवराय वाळवंटामध्ये कीर्तन करत होते. सज्जन हो, रांग लागलेली कुठून कुठपर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, महाद्वार
वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवाराची मांदी किंवा सुरवाराची दाटी उभे जोडोनी हात रंबादिक नाचती उभ्या जोडोनी हात त्रिशूळ डमरुळ घेऊन आला गिरिजेचा कांत गिरिजेचा कांत महादेव स्वर्गातला वैकुंठातला परमात्मा आला आणि कैलासावरून भोलेनाथ आले पंढरीच्या वाळवंटात त्या भक्तिरूपी पोळीचा आनंद घेण्यासाठी जेव्हा हे सगळे नाचत होते सज्जन हो वैष्णव नाचती वैष्णव भाई रे टाळ मृदंग गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा तुळशीच्या माळा हार मिरविते गळारी हार मिरविते गळारी मृदंग गाई पुष्पवर्षाव पुष्पवर्षाव अनुपम्य सुख सोहळा रे अनुपम्य सुख सोहळा रे अनुपम्य सुख सोहळा रे अनुपम्य सुख सोहळा रे नाचत आनंद मंडळी पवित्र राधे रामावळी रे नाचत आनंद राधे रामावळी रे नाचत आनंद मंडळी पवित्र राधे रामावळी रे नाचत आनंद मंडळी नाचती आनंद कल्लोळी आनंदाचा कल्लोळ निर्माण झाला सज्जन हो सगळे वैष्णव नाचू लागले कैलासावरून महादेव आले डमरू घेऊन तेही नाचायला लागले कसे नाचले महादेव हात वर करा सगळ्यांनी एकदा महादेव कसे नाचले सांगतो आवाज वाढवा पकवाजाचा माझा जरा जोरदार भगवान भोलेनाथ ऊंचे ऊंचे मंदिर तेरे ऊंचा है तेरा धाम ओ कैलास वाले बाबा हे भीमा शंकर दादा हे कृष्णेश्वर बाबा हम करते हैं तुझे प्रणाम हे सोह सिंधु सम विशाल जटाजूट चंद्रभा सोह सिंधु सम विशाल जटाजूट चंद्रभाल संगति तरंगमाल तुमल नील बाधे गौतम पर लाल लाल चंदन की कोर बाल रंगती तरंग माल गुगटी पर बाल कुंडन की कंठमाला कुंडन की कंठमाल हृदय विशाल पद कजाल रंगमाल हर दयाल राजे डम 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 डमरुवाजे नाग शेष सर्वसाध शंकर महाराज तांडवनाथ हे भोले महाराज आज तांडवनाथे संगनाथ शृंगिमा त्रिविधवाद भेदी तात 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 पद कताल तत कतात भर कतल कतल तात मंद मंद भेदी अमरी गणत मन जाल आकाळी अमरी गणत मन जाल भर खत हर खत कुशाल मुनि जन मानस विशाल अमित मोध जाते डम 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 डमरुआत नाग शेष सर्वनाथ शंकर महाराज तांडवनाथे भोले महाराज आज तांडवनाथे धादिलांग दिनकत बांध विश्व कमर बांधे ससद ससद धगद भगद
धम पम सगम पदम विनाधर नारद अनुसारद आराध सारंगर सीत सर्व किन्नर पतर गंधर्व धर्मार्थ काम हर मोक्ष दाते हे बम 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 डमरुआद नागशेष सर्व साधे शंकर महाराज आज तांडव नाचे हे भोले महाराज आज तांडव नाचे चंद्रतांडवं तनोतु शिव शिव ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय शंकरानं नृत्य केलं सज्जन डमरू वाजवला डमरून त्या डमरूतून निघालेले हे शब्द आहे सोपं नाही सज्जन आम्ही सगळे 2-2, 3-3 चपात्या खाऊन आलेलो आहेत एकाची बी शिल्लक राहिली नाही सर आता एवढं सोपं काम देह जाऊ अथवा राहू कीर्तनामध्ये ब्रह्मानंद निर्माण झाला पाहिजे सज्जन हो त्याच्यासाठी विनोद लागत नाही त्याच्यासाठी धिंगाणा लागत नाही त्याच्यासाठी भाकड कथा लागत नाहीत ओरिजिनल कीर्तन हृदयापर्यंत पोहोचलं पाहिजे काय आनंद सगळ्या वाळवंटामध्ये सगळ्या भक्तांनी घेतला त्या भक्तिरूपी पोळीचा पण तो त्याच वेळेला मिळेल तो कोबाराय म्हणतात जोपर्यंत आपल्या मनाला नित्य नूतन अंकुश न असला पाहिजे त्यासाठी विचार जागृतीचा अंकुश असला पाहिजे तुका मने मना पाहिजे अंकुश 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 तुका मने मना पाहिजे मने मना पाहिजे अंकुश तुका मने मना पाहिजे अंकुश नित्य नवानीचा जागृतीचा नित्य नवानीचा जागृती नित्य नवानीचा जागृतीचा नित्य नवानीचा जागृतीचा जेथे पाहिजे जेथे पाहिजे पाया बिन भिड तातडीची पाया विना भिंत तातडी तातडीची तातडी पाया विना भिंत पाया विना भिंत पाया विना
याबद्दल सगळ्यांच्या चरणी मनस्वी अभिवादन वंदन करतो. वास्तविक आपल्या या भागामध्ये परिसरामध्ये कीर्तनासाठी म्हणून येण्याची माझी पहिलीच वेळ आहे. का पाहिलं होतं मला याच्या आधी कधी नाही ना? हां. पण खरोखर आनंद वाटला. नवीन भागामध्ये येऊन खूप दूर जवळपास 300-350 किलोमीटरचा प्रवास करून नांदेड भागातून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आल्यानंतर मानसिकता राहिली नव्हती. पण जेव्हा इथं आलो, या मंडपात प्रवेश केला, अत्यंत सुंदर चैतन्य तुम्ही निर्माण केलं आहे. यावर्षी 3 दिवसाचा केला, पुढच्या वर्षी 8 का 5? अगोदर म्हणले होते 5 दिवस करू पुढच्या वर्षी. आता 8 दिवसावर गेले. त्यांची भूक आता भागत नाही. आणि तुम्हाला तरी काय जड आहे, असे माणसं 8 दिवस थांबायला तयार असतील तर हरकत नाही. अगदी आनंदाने स्वागत केलं पाहिजे. पुनश्च एकदा झालेली सेवा गणरायाच्या चरणी, गणपती बाप्पाच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्णविराम. विठोबार कुमाई, ज्ञानेश्वर माऊली, नरराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलिलेले पुरे वेडी वा पुढे उत्तरी, क्षमापराध महाराज तुम्ही सिद्धारी, नाही छाया आणि कारण आपुला क्षमा. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.